जिवंत देवानं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत। जर तो परमेश्वर आमच्या सोबत आहे तर कशा प्रकारचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील याविषयी यशया याचा 58वा अध्याय आणि याच्या 11 आणि 12 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो आवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करेल, तुझ्या हाडास मजबूत करेल, तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील, बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील, पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील, मोडतोडीच्या जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल। प्रभू आम्हाला पुन्हा एकदा उभं करणारा परमेश्वर बनवणार आहे आणि म्हणून जर तो आमचा मार्गदर्शक आहे तर ज्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत, ज्या गोष्टीची पडझड झालेली आहे, त्या गोष्टी पुन्हा उभारण्याकरिता जिवंत देव माझी आणि तुमची मदत करणार आहे। आजच्या दिवसामध्ये देवाचा मागे आपण चालूया, देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेऊया आणि त्याला मार्गदर्शक बनवूया, म्हणजे हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील। देव बाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद देव। आमेन।